त्यानंतर अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया यांनी या सत्राची सुरुवात केली। त्यांनी सुरुवातीलाच नाशिकसारख्या महानगरांचा सुनियोजित विकास कसा असावा यावर एक फिल्म दाखवली। त्यानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने त्यांनी आपली भूमिका मांडली। त्यामुळे त्यांच्या मांडणीत सुटसुटीतपणा आला। त्यांनी सुरुवातीलाच 2020 ऐवजी 2050 साठीचं विकास चित्र नाशिककरांपुढे मांडलं। फ्युचर हा फार महत्वाचा विषय आपल्या समोर आहे आणि ते फ्युचर घडवण्याच्या दृष्टीने स्वप्न बघून फ्युचर घडवता येणार नाही, तर बेसिक विचार करून काय असू शकेल प्रोजेक्शन पुढचं त्याचा विचार करून त्याप्रमाणे परत बॅकवर्ड वर्किंग करून आज काय करायला पाहिजे ह्या पद्धतीने जेव्हा त्याच्या विचारसरणी केली जाईल तेव्हा तुम्हाला दिसेल की या गोष्टी आपण ठरवतो आहोत त्या पद्धतीने त्याची वाटचाल होत आहे। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जो कॅओस सर्व अगदी डेव्हलप सिटीमध्ये आपण जे बघतो आहोत किंवा मेट्रोजमध्ये बघतोय तो होणार नाही। माझा आजचा बेसिक फोकस तो आहे। त्यामुळे मी 2020 महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये 2020 मध्ये नाशिक 10 वर्षाचा पिरियड खूप छोटा पिरियड आहे, फारच छोटा पिरियड आहे। म्हणून मग मी प्रोजेक्शन केलं की 2050 पर्यंत नाशिक काय असेल। सुरुवातीपासूनच कटारियांनी 2050 मधल्या नियोजनावर आपली मांडणी केली। नंतर सचित्र पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधून त्यांनी 2050 मधल्या वाढलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करायला हवं ते सांगितलं। त्यामुळे नाशिकलाचं फ्युचर हे ठरलेलं आहे, त्यात काही कुठल्याच प्रकारचं हे नाही। त्यामुळे ही त्याची पेरिफेरी ही 10 किलोमीटरच्या वरनं 60 किलोमीटर होईल त्यात काही विशेष नाही आहे। म्हणजे 2050 मध्ये आय एम एक्सपेक्टिंग दॅट नाशिक विल गो अप टू सिन्नर, नाशिक विल गो अप टू बियॉन्ड पिंपळगाव, नाशिक विल गो बियॉन्ड त्र्यंबकेश्वरच्या पुढे जाईल ते किंवा इकडे इगतपुरीच्या त्याच्यामध्ये तिथे जाईल अशा पद्धतीचे। आणि म्हणून तो विचार डोळ्यासमोर ठेवून मी असं विचार करतो आहे की प्लॅनिंग करणारी राज्यकर्त्यांनी आणि आपण सगळ्यांनी सुद्धा त्या दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जर त्या नाशिकच्या त्याचं जर प्लॅनिंग केलं तर नाशिक एक आयडियल सिटी नॉट म्हणजे नुसत्या महाराष्ट्रापुरती नाहीये, भारतापुरती तर जगात होऊ शकेल। सध्या मुंबईतही अस्तित्वात नसलेली मोनोरेल 2050 सालच्या विकसित नाशिकमध्ये असेल असं त्यांनी सांगितलं। आता जेव्हा मी म्हणतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर सिटी आपली वाढणार असेल तर त्याची कनेक्टिव्हिटी इंटरनल काय असायला पाहिजे। जसं मी मला म्हटलं तुम्हाला फ्लायओव्हर्स असायला पाहिजे, रोड वाईड असायला पाहिजे, तसं एक मोनोरेलचं एक छान प्रपोजल इथे होऊ शकतं। आपल्या याच्यामध्ये राईट बँक आणि लेफ्ट बँक कॅनॉल संपूर्ण गावामध्ये फिरतोय आणि तुम्ही बघितलं असेल तिथे कचरा कुंडी हे ते वगैरे सगळ्या झोपडपट्टी वगैरे सगळं झालेलं आहे। ह्या याच्यामध्ये तो ट्रॅकवरती जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीची ऍक्च्युअल स्केलला त्याच्यावरती केलेलं आहे। वी कॅन हॅव ए मोनोरेल लाईक दॅट। आणि ते जर मोनोरेल झालं तर संपूर्ण म्हणजे अगदी गंगापूर गावापासून तर एकलाऱ्यापर्यंत आणि एकलाऱ्यापासून व्हाया ओझरपासून सगळी अशा पद्धतीचे एक राऊंड मोनोरेल तयार होऊ शकते। तर ही एक मोनोरेलचं एक जर आतापासून जर त्याचं प्लॅनिंग केलं तर एक उत्तम असं कनेक्टिव्हिटीचं सिटीच्या आतमध्ये ट्रॅव्हलिंगचं त्याचं येऊ शकतो। बिकॉज मोनोरेल हॅज प्रूव्हन की अतिशय मोठ्या याच्याप्रमाणे, कारण रोडची नाही म्हटलं तरी पुढे मागे पर्टिक्युलरली दिस कंजेशन एरिया मी म्हणतो दिस इज ओल्ड नाशिक, म्हणजे त्र्यंबक रोड, शरणपूर रोड, गंगापूर रोड जो आज आपण राहतोय दॅट विल बी ओल्ड नाशिक। पण तिथे जर अशा मोनोरेल राहिल्या तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यामध्ये कम्फर्ट मिळेल। तर तो एक मोनोरेलचा हे होता। नंतर अशा पद्धतीचे हे रिंग रोड्स दिलेत। एक आत्ताकडे आपल्याला विलोडीपासून बायपास आता आपल्या ओरिजिनल प्लॅनमध्ये आहे, टीपी मध्ये आहे। तो प्लॅन तो जो आहे त्याच्यापासून जशी जशी सिटी पुढे वाढत जाणार आहे तसे 5-5 किलोमीटरवरती जर रिंग रोड टाकले आणि रिंग रोड नंतर ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ म्हणजे सिन्नर टू इकडे तुमचं त्र्यंबकेश्वर अँड इगतपुरी टू पिंपळगाव वसवण मेट्रोचं जर आतापासून प्लॅनिंग करून त्याची जर एरिया येते केली तिथे तर संपूर्ण जसं आज लंडनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कम्फर्ट वाटतं मेट्रोमुळे, कुठेही जा तुम्हाला काही जास्त फिरावंच लागत नाही, अतिशय सोपं इझी असं ते वाहन त्या लंडनमध्ये आहे तिथे। आणि ते जर वापरलं तुम्ही तर कोणी एनी टॉम डिक अँड हॅरी ज्याला फारसं काही इंग्लिश सुद्धा येत नाही ही कॅन ऑल्सो कम्फर्टेबली ट्रॅव्हल विथ दॅट। इतकं ते सुरेख जाळं हे जाळं आपलं त्याच पद्धतीने होऊ शकेल।